आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील पावसासंदर्भातली राज्यात मान्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान असल्यानं आज दिनांक 24 जुलै रोजी कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सावधानतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे घाटमाथ्यावरती रेड अलर्ट तसंच कोल्हापूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मागील 24 तासात पुणे जिल्ह्यात 3.5 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय। यावेळी कमाल तापमानाचा पारा 26.9 अंश सेल्सिअस वरती पोहोचलाय। पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सावधानतेचा रेड अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे। तसंच पुढील 24 तासात पुण्यातील कमाल तापमान 28 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे। सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात हलका पाऊस कोसळलाय। सातारा परिसरामध्ये 0.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस राहील। सातारा घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सावधानतेचा रेड अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यावेळी कमाल तापमान 24.6 अंश सेल्सिअस राहील। पुढील 24 तासात कमाल तापमान 26 अंशावरती पोहोचेल। तसंच कोल्हापूर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सावधानतेचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 5.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कमाल तापमानाचा पारा 29.2 अंशावरती पोहोचलाय। पुढील 24 तासात कमाल तापमान 32 अंशावरती राहण्याची शक्यता आहे। तसंच सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता कायम आहे। मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं राहील। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सावधानतेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिलाय। तसंच कोल्हापूर जिल्ह्यास येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोलापूरमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी परिसरात पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे। या भागात खलाटे वस्ती, चेंडके वस्ती, भालेकर वस्ती, चिवरे वस्ती इथून वडजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी जवळपास 25 ते 30 विद्यार्थी दररोज ये-जा करत असतात। मागील काही दिवसांपासून याच मार्गावरील रस्ता फुटून गेल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान सध्या रस्त्यावरून जात असलेल्या पावसाच्या पाण्यातून शाळेतील लहान विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। याच रस्त्याकडे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार गावातील नागरिकांकडून होतीये। तसंच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अक्कलकोट तालुक्यातील बादुला बुद्रुक ते बोरगाव देशमुख मार्ग पावसामुळे पाण्याखाली गेलाय। नागरिकांचा जीव घेणा प्रवास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ओढ्याच्या पाण्यातून नागरिक विद्यार्थ्यांना मार्ग काढताना दिसून आलेले आहेत। अक्कलकोट तालुक्यात 2 दिवसात 130 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। अक्कलकोट तालुक्यात 2 दिवस झालेल्या पावसामुळे अनेक शेतात पाणीच पाणी झालेलं आहे। खरीप हंगामाच्या पिकांना देखील जीवनदान मिळालेलं आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवरती ही बातमी पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा।